नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून. मेष राशीला मनाच्या इच्छा सुप्त जे काय आहे ते पूर्ण होण्याची गुप्त चाहूल लागलेली आहे. सुप्त इच्छा गुप्त चाहूल कुणालाही आता बोलायचं नाही आहे, कारण असं दाखवते वर्ल्ड कार्ड आहे की त्याच्यामुळे तुमचे बरेचसे स्वप्न पूर्ण होणार आहे. एखादं मोठं कमिशन बेस काम मिळेल, एखादा प्रोजेक्टला सायनिंग अमाऊंट मिळेल, एखाद्या विदेशी इन्कममध्ये तुमची भर पडेल किंवा विदेशी कंपनीमध्ये नोकरी लागेल ज्याचं पॅकेज मोठं असणार. हे IT इंजिनिअरिंग क्षेत्राला दाखवतंय. दुसरी गोष्ट, लग्नाची घाई या आठवड्यामध्ये होऊ शकते आणि असं वाटेल की या वर्षी लग्न झालं नाही, परंतु धावपळ करावी लागेल. जानेवारी फेब्रुवारी नंतर परत मुहूर्त लागेल. म्हणजे ज्या लोकांना लग्न करायची इच्छा आहे त्या लोकांसाठी आठवडा चांगला आहे आणि असं पण आठवडा चांगला आलेला आहे. मेष राशीला गुड न्यूज आहे. वृषभ राशी. वृषभ राशीला क्वीन ऑफ कप्स कार्ड आहे आणि गरोदर स्त्रियांसाठी सूचना आहे. एकतर सिझेरियन कार्ड आहे, असं दाखवते की बेबीसाठी सिझेरियन सारख्या सर्जरीला समोर जावं लागेल. दुसरी गोष्ट, जे लोकांना छोटं बेबी इथं दाखवत आहे, चाहूल आहे की आम्हाला संतती पाहिजे, तर त्या लोकांनी ट्रीटमेंटकडे कल द्यायचा आहे. ज्या लोकांनी विचारच केला आहे की आम्हाला ट्रीटमेंट करायची आहे, करू का नको, तर सुरुवात करा. सुरुवात केल्यानं एंड गोड आहे. दुसरी गोष्ट, घरासाठी वास्तूसाठी काही कर्ज घेणार असाल, कर्जाची फाईल दिली असेल, पुढं सरकत नसेल, आत्ता मध्यस्थी करून एखादी व्यक्ती तुमचं काम मार्गी लावेल. असंच त्यांच्या भरोश्यावर बसू नका की ते लोक करतील, पाठीमागे पडावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं काम होताना दिसत आहे आणि गुड न्यूज पॉझिटिव्ह आहे. तिसरी गोष्ट, या आठवड्यामध्ये खर्चाची बाजू थोडी जास्त राहणार आहे. जेमतेम खर्च होणार नाही आहे, थोडंसं विचार करून खर्च करा. आणि गरोदर स्त्रियांनी खाण्यापिण्यावरती संयम ठेवायची गरज आहे. मिथुन राशी. मिथुन राशीला पण वर्ल्ड कार्ड आहे. प्रवासाची सूचना आहे. एका जागेतनं दुसऱ्या जागेला स्थलांतर करण्याची वेळ येणार. मग जॉब असेल, करिअरसाठी असेल, पार्टनर मिळाला असेल किंवा पार्टनर शोधायसाठी जायचं असेल, हे प्रवास तुम्हाला निश्चित दाखवते. डेथ कार्डचं येणं असंच म्हणते, नेगेटिव्हिटी नोचा पाडा, त्याचा डेथ कडा. जे लोक खूपच नेगेटिव्ह बिलीव्ह करतात की आमचं काही होणारच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये नो म्हणतात, नाही नाही नाही, तर त्या लोकांना डेथ करायचं आहे त्या वर्ड्सच्या. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करून, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करून तुम्ही पुढे जावा. वर्ल्ड कार्ड गॅरंटी देत आहे की तुम्हाला तुमचं काम सक्सेसफुल होणार आहे. मिथुन राशीला पण आठवडा चांगला आहे. नो डाऊट तुम्ही तुमचं करिअर पॉझिटिव्ह करत आहे. कर्क राशी. कर्क राशीला हरवलेली संधी, हरवलेली लोक आणि विचारधारामध्ये बदल होणार आहे. राजकीय लोकांकडनं काही प्रेशर, दबाव किंवा तुमचं मत बदलायचा निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे तुमचे जे काही विचार आहे, प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये ग्राफ चेंज होणार, अमाऊंट चेंज होणार. तर या गोष्टीला समोर जायचं आहे. काम होताना दिसत आहे, थोडंफार चेंजेस आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना जॉब आता मिळालेला आहे, जस्ट न्यू बिगिनिंग आहे
आणि बाहेरगावी जायचं आहे मुलं किंवा मुलींना, तर त्या लोकांनी स्वतःच्या काही स्किल्स डेव्हलप करायच्या आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्या मोठ्या सिटीमध्ये कमी पडणार नाही. कुकिंग यायला पाहिजे, तुमच्याकडनं नीटनेटका पेहराव पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पाहिजे, बोलाय चालायची तमीज पाहिजे. हे सगळं जर येत असेल, नीटनेटका स्वच्छतावर भर ठेवा, तर तुमचे कामं पूर्ण होणार आहे. सिंह राशी. सिंह राशीला स्टार काढणं सुरुवात आहे. असं दाखवते की स्वप्न मोठे झालेले आहे, पूर्ण पण होणार आहे, परंतु काही वाद विवादानंतर. इझी नाही आहे. जर ज्यांना असं वाटतं की आपलं काम होत नाही आहे, आपल्याला कोणी मदत करत नाही आहे, आपल्याला कोण बघत नाही आहे, विचारत नाही आहे, तर त्या लोकांनी वादविवाद नाही करायचा ह्या गोष्टीसाठी की आमचं काय होत नाही आहे. टॅलेंटवरती वादविवाद होऊ शकतो, ते पॉझिटिव्ह जाईल, त्याच्यामधनं यश मिळेल आणि स्टार कार्ड म्हणतो की तुमच्या नॉलेजचा चमकता सितारा बाहेर येणार आहे. मग हे तुम्ही ज्या क्षेत्रात आहे, कलामध्ये आहे, क्रीडामध्ये आहे, अभिनय क्षेत्रामध्ये आहे, किंवा तुम्हाला अशा काही स्किल्स येतात, सोशल मीडिया, यूट्यूबर आहे, तर तुम्हाला स्किल्सवरती काम करून या आठवड्यामध्ये खूप गुड न्यूज मिळणार आहे. पैशाकडनं पण ओढ आहे. म्हणजे काय काम करणार, त्याला पैसे तर पाहिजे, पैसे नाही मिळाले तर कसं चालणार. सिंह राशीला आठवडा चांगला आहे. नुसतं स्वतःकडनं वादविवाद करू नका. कन्या राशी. कन्या राशीला हँगमॅन कार्ड आहे. काही गोष्टी आत्ता पुढं सरकणार होत्या त्या सरकलेल्या नाही आहे, स्थगिती आलेली आहे. विचारधारा बदलावी लागेल, किंवा कंपनी, माणसं किंवा मीडिएटर तुम्हाला चेंज करावे लागणार. इथं असं दाखवते की एका लेडीजच्या त्रासामुळे काही घरामध्ये जेंट्स लोकांनी किंवा यंग मुलींनी स्वतःचे विचार परिवर्तन करायची वेळ आहे. समजा बाहेरगावी जायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, आई म्हणती नको, विषय संपला, त्यानंतर घरात बसा आणि इथंच शहरमध्येच आपल्या जे काही गावात आहे ते काम करा, तर तिथं तुम्हाला हँग होण्याची संधी मिळेल. संधी तर नाही म्हणतायत, पण असं की कमजोरी आहे, मनानं दबावामध्ये तुम्हाला करावं लागेल. भाग्यचक्र ज्यांनी बदलायचं ठरवलेलं आहे त्यांचं भाग्यचक्र बदलत आहे. मेहनत जे घेत आहे त्यांना यशाची साथ मिळत आहे. हे एक राजकारणी कार्ड पण आहे. असं दाखवते की काही अशा व्यक्तीकडनं अशा काही ऑफर येणार तुम्हाला कन्या राशीच्या लोकांना की ज्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक महत्त्वाची राहील. मग पैसे असेल तर गुंतवणूक करा. तुला राशी. तुला राशीला तुला राशीचाच कार्ड आलेला आहे. 7 नंबर शनी कार्ड. आणि ह्याच्यामध्ये असं दाखवते की ग्रीन एनर्जी म्हणजे बुधाची एनर्जी जास्त आहे चारी कार्डमध्ये. तर असं दाखवते की घरामध्ये जे काय बिझनेस करतात, जॉब करतात, अब्रॉडला आहे किंवा घरातून अब्रॉडला काही वस्तू पाठवतात, काही तुमचे प्रोडक्ट आहे जे अब्रॉडला सेल होतात, तर त्यांची डिमांड वाढणार आहे. बिझनेस वाढेल, डिमांड वाढेल, पैशाची जोडणी होणार. या आठवड्यामध्ये बरेचसे खर्च तुमच्या हेल्थवरती पण होणार आहे. व्हायरल इन्फेक्शन होणार, हेल्थ नादुरुस्त राहणार, संधिवाताची चाहूल लागेल. तर या सगळ्यावरती खर्च होणार आहे. दोन्ही बाजूनं संमिश्र आहे, पॉझिटिव्ह पण आहे आणि हेल्थसाठी निगेटिव्ह पण आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला पडता घोडा, सेलिब्रेशन, पार्टी आणि गुंतवणुकीचा आठवडा आहे. मग गुंतवणूक तुम्हाला योग्य वाटेल तर सोन्यामध्ये, चांदीमध्ये किंवा
तुमच्या एखाद्या प्रॉपर्टीकडे कल असेल तर तिथं तुमची गुंतवणूक होताना दिसत आहे आणि ती पॉझिटिव्ह आहे. एक 3 ते 5 वर्षासाठी जर ठेवलं तर त्याचा रिटर्न तुम्हाला चांगलं मिळेल. दुसरी गोष्ट, विवाह इच्छुक मुला मुलींना जिथं आता ठरलेलं आहे, ठरायची वेळ नाही आहे, पण ज्यांचं ठरलेलं आहे त्या लोकांना स्वतःच्या पार्टनरबद्दल शंका करायची नाही. इथं असं दाखवते थोडीफार शंका, चिडचिडापण किंवा फोनमध्ये आर्ग्युमेंट केला, रिश्ता तुटेल. हे चाहूल आहे, सांभाळायचं तुमच्या हातात आहे. वृश्चिक राशीला लोकांना हे एक सूचना आहे, थोडंसं सांभाळून घ्या. धनुराशी, धनुराशीला विजयश्रीची माळ गळ्यात पडलेली आहे, पण खटाटोप करून काही ना काही थोडंसं देवाणघेवाण, थोडंसं काही लोकांना मस्का पॉलिश करून तुमचं काम गळ्यामध्ये विजयश्रीच्या माळच्या रूपात पडलेलं आहे. एक अचानक धनाचा स्तोत्र मोठा तुमच्याकडे येताना दिसत आहे, कुठल्याही मार्गानं, चांगल्या किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मार्गानं. पण त्याची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये केली, इंडस्ट्रीमध्ये केली, प्रोडक्शनमध्ये केली तर त्याचं रिटर्न चांगलं मिळेल. म्हणजे ज्या लोकांना असं विजन आहे की आपल्याला काहीतरी प्रोडक्शनमध्ये जायचं आहे, येस, इंडस्ट्री करायची आहे, यस, किंवा तुम्हाला बांधकाम क्षेत्रामध्ये द्यायचं आहे तरी यश आहे, तर तुमचे पैसे या क्षेत्रामध्ये गुंतवू शकता या आठवड्यामध्ये. हे कॉमन आहे. पर्सनल जेव्हा तुम्ही रीडिंग घेता त्यावेळी तुमचे व्हायब्रेशन्स काय असणार हे पर्सनल रीडिंगवरती कळतात आणि त्याच्यानंतर तुम्ही गुंतवणूक करू शकता. मकर राशी, मकर राशीला धगधग वाढलेली आहे आणि स्वतःचं जस्टिस कसं करायचं त्याचे विचार चालू झालेले आहे. म्हणजे कामामधनं करायचं का काही लोकांकडनं करायचं, कुणाची मदत घ्यायची, कोण मदत करेल, ह्या सगळ्यावरती भर चर्चा चालू आहे. शांत राहा. जस्टिस कार्ड आहे, स्टॅबिलिटी कार्ड आहे. शुअर आहे की तुम्ही जेवढं स्ट्रेस घेता तेवढं तसं काही होणार नाही आहे. काही लोकांना सवय पडलेली असते ओव्हर स्ट्रेस करायची आणि त्याच्यानंतर अख्खं घर स्ट्रेसमध्ये येते. मकर राशीच्या लोकांना आठवड्यात सूचना आहे, तुमच्यामुळे घराला स्ट्रेस येणार नाही असं वागा. कुंभ राशी, कुंभ राशीला वाहन घेतलेलं आहे किंवा घ्यायची चाहूल आहे, पण थोडासा खर्च आणि दुरुस्ती दोन्हीही दाखवते. नवीन घेतला तर खर्च आहे, दुरुस्ती करायला गेला तरीही खर्च आहे. सेकंड हँड वाहन घेतलं तरी खर्च आहे. 2 व्हीलर, 4 व्हीलर, एखादी शेतीसाठी काही ट्रॅक्टर वगैरे, तर तुम्हाला तो खर्च या आठवड्यामध्ये दिसत आहे. पण पॉझिटिव्ह वर्कसाठी असेल तर ते रिटर्न तुम्हाला चांगलं होईल. दुसरी गोष्ट, ऑफिस कर्मचारी बरोबर या आठवड्यामध्ये काही गॉसिप केलं, एका दुसऱ्याचं काही चर्चा केली, तुमच्यावरती आरोप येणार, बाकी सगळे सुटणार, तुम्ही अडकणार. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये गॉसिपमध्ये पार्टिसिपेट व्हायचं नाही आहे, तर तुम्हाला त्रास होणार. लहान मुलांची काळजी या आठवड्यामध्ये जास्त घ्या. हेल्थवरती फोकस करा. व्हायरल इन्फेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहे. उकळून पाणी पिणे, थोडे काढे देणे, हे सगळे प्रयोग घरामध्ये चालू करा. मीन राशी, मीन राशीला हेल्थ सेलिब्रेशन पार्टीचं कार्ड आहे की कुठं ना कुठं चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स वाढलेला आहे. असतं ना की आपण काही अफर्मेशन केलं, आपण काही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, खूप महिने झाले आपण करत आहे, एखाद्या गोष्टीला 24 तास व्हिज्युअलाइज करत आहे, तर ती गोष्ट साध्य होताना दिसत आहे आणि ती होणार.
ज्या लोकांना असं पाहिजे की आमचं पुढचं पण काहीतरी साध्य करायचं आहे, तुम्ही पण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स चालू करा. इथं काही लोकांना हेल्थमध्ये चांगला सुधारणा दाखवतो, वेल्थमध्ये सुधारणा आहे आणि काही मैत्रिणी मिळून ट्रिपचा प्लॅन करत आहे. इथं फिरायला जाणं किंवा देशाच्या बाहेर जाणं दोन्हीही पॉझिटिव्ह आहे. जसं बजेट अलाउड करेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. 12ही राशीला संमिश्र आठवडा आहे. काही लोकांना पॉझिटिव्ह आहे, काही लोकांनी निगेटिव्ह आहे. पण ज्या ज्या सूचना निगेटिव्हसाठी आहे त्याला सिरियस घेऊ नका, त्याच्यावरती उपचार करा. आता ज्यांचा वाढदिवस आहे, हे बघा, बर्थडे कार्डमध्ये सन कार्ड येणं म्हणजे एकच चांगली सुरुवातीचं कार्ड आहे की या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्या लोकांना चांगल्या वर्षाची नांदी होणार आहे. सुरुवातच चांगली आहे. मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल, तुम्हाला लग्नाचा वाढदिवस असेल, डिसेंबरमध्ये मोस्टली लग्न, मॅरेज ॲनिव्हर्सरी, वाढदिवस असतात, म्हणजे असतात, एरवी जास्त असतात. त्यावेळी तुम्हाला अशा काही सेलिब्रेशन्स पार्टी करायला मिळणार आहे वर्षभरामध्ये की तुम्हाला तुमचं काम आवडायला लागेल. आता किती लोक आहे जे काम करतात पण त्यांना काम आवडत नाही, जबरदस्ती रोटीसाठी. पण इथं असं दाखवतंय की काही सेलिब्रेशन पार्टी असे होणार ज्याच्यामुळे तुमचे काम चांगले होणार आहे. दुसरी गोष्ट, या वर्षभरामध्ये हेल्थवरती दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑबेसिटी, पोटामध्ये गॅसेसच्या तक्रारी आणि तिसरी गोष्ट वफादार लोकांकडनं दग्गा फटका, हे जरा असं पचणार नाही. ज्यांना तुम्ही खूप समजता की हे माझे जवळचे आहे, हे खूप क्लोज फ्रेंड आहे, फुल कार्ड आलेलं आहे आणि ती जवळची व्यक्ती तुम्हाला सावध करत आहे, तरी पण तुम्ही सावध झाला नाही, पैसे देऊन टाकले, लिखापडी केली नाही, मोठा फटका मिळू शकतो जवळची व्यक्तीकडून. आणि हे वर्षभरासाठी लक्षात ठेवायचं आहे. कुठलंही काम करा पण कुणालाही आपण हे द्यायचं नाही आहे अधिकार की ते तुमचे डिसिजन चेंज करतील. तिसरी गोष्ट, हेल्थ ओके आहे, वेल्थ ओके आहे. देवाची उपासना तुम्हाला आवडेल त्या देवाची करा आणि जपून थोडंसं तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. दिवसा करा किंवा रात्री करा, पण मेडिटेशन मस्ट. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. आता काही लोकांचे मला मेसेज आलेले की तुम्ही जेव्हा घरासाठी कुठंतरी बुकिंग करतात, वास्तूला नंबर बघतात, वास्तूची एनर्जी बघता, त्यावेळी प्रत्येकाला सगळं मिळणं शक्य नाही आहे. तर त्यावेळी तुम्ही कसे उपाय कराल की ज्याच्यामुळं थोडंफार बॅलन्स तुम्ही स्वतः करू शकता कोणाची गरजेच्याशिवाय. हे इतकं सोपं नाही आहे, परंतु तरी त्याच्यात तुम्ही जर तुम्हाला छोटासा कंपास घेऊन बघितला आणि ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ह्या दिशा कळाल्या, उपदिशा कळाल्या आणि ब्रह्मस्थान कळालं, तर तुम्हाला थोडंफार तुमच्या वास्तूमध्ये कुठं इम्बॅलन्स आहे बघता येतं. दिशा बघता येते, एंट्रन्स कुठं आहे बघता येते, टॉयलेट बाथरूम कुठे आहे बघता येते. एवढं बेसिक ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला दोष कुठे आहे पण सापडू शकतो. म्हणजे मग काही लोकांना नंतर कळते की आमच्या ईशान्येमध्ये टॉयलेट बाथरूम आहे, काही लोकांना कळते की आम्हाला ईशान्येमध्ये किचन आहे, काही लोकांना ईशान्येमध्ये बेडरूम आहे. मग काय वस्तू पॉझिटिव्ह आहे आणि काय नाही आहे, तर सगळ्यांनाच माहीत आहे ईशान्याला टॉयलेट बाथरूम चालतच नाही. ह्याला नो पर्यायी उपाय, कुठलाही रेमेडी नाही आहे. बंद करा वापरायचं किंवा ते टॉयलेट बाथरूम टोटली काढून टाका, नाही तर घर बदलून टाका. हे दोनच उपाय ईशान्येला आहे, कारण ते कॅन्सरियस वास्तू होतं आणि तिथं जर वापर जास्त केला तर घराच्या एखाद्या व्यक्तीला कॅन्सरसारखा आजार त्या दिशेच्या वास्तूच्या दोषामुळे येऊ शकतो. कॅन्सर येण्याचे कारण दुसरे पण आहे, जेनेटिक पण आहे, काही लोकांच्या घरामध्ये वारसागत पण येत आहे. परंतु हा जर दोष आहे तर हे फिक्स आहे की तिथं येऊ शकतं. दुसरी गोष्ट, टेप लावणे, रेमेडीज करणे, खडा नवक ठेवणे, हे सगळं त्याला हील करत नाही. मग अग्निकोपऱ्यामध्ये किचन नाही, तिथे युटिलिटी आहे, पाणी जोरात वाहते, पाण्याचा स्तोत्र जास्त आहे, तिथंच सेप्टिक टँक आहे, तिथंच तुमच्या ओव्हरहेड टँक आहे, पाण्याचा स्तोत्र तिथं जास्त वाढला आहे. खर्चाला तुम्हाला बॅलन्स शीट होणार नाही. खर्च कुठे येतात, कुठे जातात, कुठे साठवले, कुठे हरवले, गणितच लागणार नाही. आणि त्या घरामध्ये स्त्रिया कायमस्वरूपी टेन्शनमध्येच राहणार. युटरसचे विकार 100% होणार.
गाठ होणे, फायब्रॉइड होणे, सूज येणे, पिशवी फुगणे, युरिनरी ब्लॅडरला प्रॉब्लेम येणे, UTI सारखे प्रॉब्लेम येणे, हे सगळे तिथनं होतात. गर्भवती पण होत नाही काही काही वेळा, गर्भपात पण तिथनंच होतो. वायव्य कोपरा हे बेसिक ज्ञान की वायव्य कोपऱ्यामध्ये जर तुम्हाला विरुद्ध दिशेला काय आलं, मोस्टली वायव्यला सेकंड किचन ऑप्शन आहे, टॉयलेट बाथरूमचं ऑप्शन आहे, एखादं बेडरूम चालू शकतं, तर त्या ठिकाणी जास्त दोष नसेल तर मग वायव्य कोपरा एजेट आपल्याला चालू शकतो. मेन आहे तो साऊथ कोपरा. साऊथ कोपऱ्यामध्ये जर तुमचं बेडरूम नसेल, जे कमवता पुरुष आहे त्याचा बेडरूम असणं गरजेचं आहे, तिथं त्याला झोपायला जागा नसेल. आता प्रत्येकाला काय 4 रूम मिळणार नाही की ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ करणार, बरोबर आहे. 1 रूम आहे, 2 रूम आहे, 3 रूम आहे, पण त्या अख्ख्या वास्तूचा प्लॉटच्या किंवा घराच्या ब्रह्मस्थानामध्ये उभा राहून साऊथ कुठं आहे जर कळालं तर ॲटलिस्ट तिथं काय आहे तुम्ही बघू शकता. मग तिथं जर पाणी आलं, सेप्टिक टँक आलं, संडास बाथरूम आले तर तुम्हाला तिथे त्रास होणार. फायनान्शियली स्टेबिलिटी राहत नाही, पैसे येणार पण पैसे टिकणार नाही. स्त्रियांना आजारपण जास्त होतो, हजबंड वाईफ फॅमिली रिलेशन त्रास होतो, पूर्वजांचा पण त्रास त्या घरामध्ये होतो न कळत. मग तिथं बॅलन्स करण्यासाठी काही रेमेडीज, तर रेमेडीज काय करू शकता की जिथं जे तत्व बिघडलेलं आहे त्या तत्वाची रेमेडी तुम्हाला तिथं स्थापना करायला पाहिजे. मग थोडंफार नॉलेज त्याच्यासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची स्थापना करायला पाहिजे. समजा क्रिस्टल्स आहे, पिरॅमिड्स आहे, बॉल्स आहे, छोटे छोटे ट्री आहे, तेवढं सगळ्यांना तुम्ही तिथं ते हिलिंग करू शकता. मंत्र चॅन्टिंग आहे, त्या दिशेचा जो दोष आहे त्या दिशेचा जो स्वामी आहे त्याचा मंत्र चॅन्टिंग घरामध्ये अवश्य करा. समजा दक्षिणेला दोष आहे तर दक्षिण दिशेला दिग्बली मंगळ असतो, मग मंगळाचा जप आहे तो तुम्ही तिथं करू शकता. तिथं छोटा एखादा दिवा चालू करून ठेवू शकता, पूर्वजांच्यासाठी तिथं दिवा लावू शकता, तर ते दोष परिहार होतो. पण एवढाच की ईशान्य कोपऱ्याला जे काय दोष असेल ते काढता येत नाही, रिमूव्ह होत नाही, तिथे कुठलाही उपाय नाही. टेम्पररी करायचं झालं, खडा मीठ ठेवला, फिटकरीचा पावडर ठेवला, मोहरी ठेवली, कापूर ठेवला, हे सगळं टेम्पररी तुम्हाला ढक्कल गाडीसारखे काम करेल. अग्निकोपऱ्यामध्ये पाणी जास्त झालं तर तुम्हाला छोटे छोटे प्लांट ठेवायला लागेल, बांबू ट्री ठेवायला लागेल मातीमध्ये, तर तो अग्नीचा दोष तो मातीमध्ये ॲब्झॉर्ब होणार. हे सगळं बघून करायला लागते. आणि त्याच्यानंतर आलं ते तुमचं साऊथ आहे, वेस्ट आहे. वेस्टला काय असू शकतं, जडत्व असू शकते. वेस्ट जेवढं जास्त ओपन असेल तेवढं त्रास जास्त आहे. जास्तीत जास्त वेस्ट तुम्ही बंद ठेवला, हिरवे प्लांट काढा, तरच तुम्हाला स्टॅबिलिटी येणार. वारा चांगला, खेळता वारा, पश्चिमेचा वारा, सगळं वास्तूप्रमाणे बरोबर आहे, परंतु तिथली एनर्जी मावळत्या सूर्याची बरोबर नाही आहे, सगळं मावळतं होतं. मग हे जे काय नॉलेज आहे ते आपण पुढं पण बघूया आणि तुम्हाला त्याच्यातले काही रेमेडीज पण सांगते. तर प्रतीक्षा करा. किटनाशक्ती कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.